चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आता आपल्यासोबत फोनद्वारे आहेत सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील। दादा, तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये आणि वेळ दिल्याबद्दल तुमचे आभार सुद्धा। तुम्हाला प्रश्न विचारतायत आपले माजी पणन मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटीलजी। पाटीलजी विचारा, काय विचारताय ते? हॅलो। नाही, चंद्रकांतजी दादा, आज आपण फोनवरती आला, बरं झालं, आम्हाला आनंद वाटला, कारण मगापासून आम्ही ही जी चर्चा करतोय की नेमकं हा जो निर्णय आज कॅबिनेटमध्ये झाला, हा निर्णय झाला का सब कमिटी निर्माण केली, आणि मग निर्णय झाला असेल तर मग सब कमिटी कशासाठी आपण निर्माण केली, आणि ह्या निर्णयाची अंमलबजावणी आपण कशी करणार आहात, आणि ह्या निर्णयाच्या पाठीमागची महत्त्वाची कारणं काय काय तुम्ही व्यवस्था केली, एवढं आम्हाला दादा सांगा, अशी आमची आपल्याला विनंती आहे। असं आहे की मुळात हर्षवर्धनजी, हा जो गैरसमज पसरवला जातोय की आम्ही मार्केट मोडायला निघालो, तर मार्केट उलट आम्ही सुदृढ करणार आहोत। शेतकऱ्याला मार्केटमध्ये विकायचं असेल तर नियमन असेल, शेतकऱ्याला मार्केटच्या बाहेर विकायचं असेल तर नियमन नसेल। त्यामुळे शेतकऱ्याला एक नवीन ऑप्शन आपण क्रिएट करून दिला। त्यामुळे मार्केटमधला व्यापारी सफर होणार नाहीये, मार्केटमधला माथाडी सफर होणार नाहीये। मार्केट कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समितीचा तर हे मला मान्य आहे की एकूण 50,000 कोटीचा बिझनेस आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समिती होत असेल तर एक 5,000 कोटीचा बिझनेस ज्या शेतकऱ्याला ऑप्शन हवा आहे त्याचा बाहेर जाईल। पण म्हणून 45,000 कोटीचा बिझनेस मार्केटमध्ये राहील। त्यामुळे मार्केट मोडेल असा जो कांगावा केला जातो तो पूर्ण चुकीचा आहे। यात फक्त आपण शेतकऱ्याला तो मार्केटमध्येच विक असं जे कंपल्शन केलंय त्यातून बाहेर काढलंय, काय चुकीचं आहे? नाही दादा, प्रश्न असा विचारला जातोय, हे झाल्यानंतर माझे बाबा आढाव सुद्धा आपल्यासोबत आहेत दादा। त्यांचं म्हणणं आहे की हे सगळा निर्णय घेत असताना तुम्ही आडत महासंघ आहे, तुम्ही माथाडी मापाडी बाकी कामगार आहेत त्यांचे महासंघ आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलला नाही आहात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा शेतकरी 19 महिने या विषयामध्ये सगळ्या स्तरावर चर्चा विमर्श सुरू आहे। बरं, अडत या विषयामध्ये कमिटी फॉर्म केली होती आम्ही, त्याच्या किंवा 8-9 मीटिंग केल्या। बरं, त्यातून अडतचा रिपोर्ट तयार झाला। आता भाज्या आणि फळे नियमनाच्या बाहेर काढण्या या विषयामध्ये या चर्चेतूनच हा विषय आला की नियमनाच्या बाहेर काढल्या तर मग मार्केटमध्येही नियमन राहणार नाही। बेटर वे असं म्हणतो की भाज्या आणि फळं मार्केटच्या बाहेर विकलं तर नियमन नाही, आत विकलं तर नियमन, हे करेक्शन त्याच्यातूनच आली। गेले 2-3 महिने विचारा तुम्ही वाशी मार्केटमध्ये आणि सगळ्यांना, नरेंद्र पाटलांना विचारा, की जे म्हातारे नेते ते शशिकांत शिंदेना विचारा, त्या विषयामध्ये किती बैठका घेतल्या आहेत, किती वेळ यात घालवलेला आहे। त्यामुळे सगळ्यांची चर्चा करून हा निर्णय घेतला। मुळात आज नव्याने आम्ही हा विषय आणला नाही। 2010 पासून काँग्रेसचा हा प्रयत्न होता। मग त्यावेळेला का होता प्रयत्न? एकदा तर निर्णय झाला, आठवड्याभरानंतर विरोधानंतर मागे घ्यावा लागला। या विषयामध्ये जसं राज्य म्हणून आपण शेतकऱ्यांची मागणी म्हणून हा निर्णय करतोय, तसं केंद्राचा प्रचंड फॉलोअप आहे की अन्य राज्यांनी केला आहे। दादा एक प्रश्न असा पण आहे, पूर्ण करतो, बोला बोला। तुम्हाला नॅशनल ई मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला हे करावं लागेल। त्यामुळे नॅशनल ई मार्केट चांगल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची नावं दिल्यानंतर रिजेक्ट केली केंद्राने। बोला दादा, एक प्रश्न याच्यातला असा आहे की समजा बाकीचे मुद्दे तुम्ही बाजूला ठेवताय, या शेतकऱ्याला जी मोकळीक देण्याची भाषा आपण सगळे करतोय, तो शेतकरी अगदी खेड्यापाड्यातल्यापासून तो बाकीचा शेतकरी शहरांमध्ये येऊन इथल्या विविध डिस्ट्रीब्युशन शिपमध्ये स्वतःचं सगळं कसं काय आणू शकणार आहे? तो माल कसा आणणार एपीएमसी नसताना? मुळात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन व्यापारी जो खरेदी करतो त्यालाच ह्या आधीच्या कायद्यामध्ये विरोध आहे ना। त्यामुळे आज तो शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन व्यापारी खरेदी करतो आणि मार्केटमध्ये आणतो, हे बेकायदेशीर आहे। ते फक्त आपण कायदेशीर करतोय। शेतकरी कधीच मार्केटमध्ये येणार मान्य आहे, पण आज दबकत चोरून मारून जे चाललंय, ज्यामुळे त्या शेतकऱ्याचा पुरेसा माल उचलला जात नाही। एकदा हे का मार्केटच्या बाहेर विकणं अधिकृत झालं की खूप मोठ्या प्रमाणात प्लेयर्स बाहेर येतील, जे इन्व्हेस्ट करतील, जे शेतकऱ्याकडे जातील नुसतं नाही विकत घ्यायला, त्या शेतकऱ्याला बी बियाणाला पैसे देतील, खतांना पैसे देतील, त्याला गॅरंटी देतील की तुझा माल आम्ही विकत घेणार आहोत। पण आज मार्केटच्या बाहेरचा हा व्यवहार बेकायदेशीर आहे। तोही 50,000 कोटीचा आहे, तो सुद्धा 50,000 कोटीचा आहे, पण तो चोरून मारून चाललेला आहे। त्याला फक्त आपण अधिकृतपणे आणतोय। बरं दादा, तुमच्या मताशी बहुधा शशिकांत शिंदे सहमत नाहीये। शशिकांत शिंदेजी काय विचारताय तुम्ही? नाही, दादांनी जो विषय मांडला, मी दादांना माहिती आहे, दादांनी बैठका पण घेतल्या होत्या, त्यांनी प्रयत्न केला। दादांचा मला दादांना एकच प्रश्न विचारताय, दादा हा आज जो निर्णय घेतला तो अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय लागू झाला
असं असेल तर मग कमिटी कशासाठी केली आणि जर कमिटीचा निर्णय आल्यानंतर अंमलबजावणी करणार का हा एक प्रश्न. दादा दुसरा प्रश्न जो होता तो आता तुम्ही म्हणाला आमचा ह्यालाच विरोध होता. काल तुम्हाला व्यापाऱ्यांचं पण शिष्टमंडळ भेटलं, त्यांनी गुजरात आणि इतर राज्याची सुद्धा तुम्हाला प्रक्रिया दाखवली. त्यांनी असं सांगितलं तुम्ही जर मग जे लोक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरेदी करतायत तसं एपीएमसीचे व्यापारी सुद्धा शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन खरेदी करतात. त्यांचं म्हणणं आहे त्यांना जर तुम्ही डायरेक्ट सूट देता मग आम्हाला सुद्धा नियमांमधून मुक्त करा ना. आपण काय करतोय जो गेल्या 3-3, 4-4 पिढ्या या ठिकाणी जो या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या सगळ्यांची भूक भागवत होता त्याला नियमांच्या जोकडामध्ये अडकवलंय. आणि बाकी आणि दादा शेतकऱ्यांना विरोध नाही पण खाजगीकरणाला या ठिकाणी जे काही आपण नियमामध्ये सूट देत आहे याची प्रक्रिया आपण 1 महिन्याने दादा याच्यावर चर्चा करू. त्यामध्ये ठीक तुम्हाला आहे. दिसून येईल की याचा फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना आपण झालेला विचारूया. असेल काय. तुम्ही आता बोलून गेला की शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन खरेदी होते, मग शेतकऱ्यांच्या बांधावर जर खरी होत असेल मग शेतकऱ्यांचा फायदा मार्केटमध्ये मोकळा झाल्यामुळे मुंबईला बाजारपेठेमध्ये विक्री करून ज्याला फायदा कसा होणार आहे. मग बाबा आढावांनी म्हणाले त्याप्रमाणे दादा तुम्हाला खरोखर धाडस दाखवा लागेल की हमी भाव करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला बरं, आपण सगळ्या विचारूया. प्रश्न मिटतील. परंतु तुम्ही सांगताना आता सांगितलं की जो काही खाजगी शेतकऱ्यांच्या खाजगी व्यापारी आहे तो बाजार समितीत नाही पण तो जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर खरेदी करतो त्याला एपीएमसी लागते ती आपल्याला काढायची आणि त्याला डायरेक्ट खरेदी करायला विक्री. मग एपीएमसी काढल्यानंतर फायदा शेतकऱ्याला होणार नाही दादा. तो फायदा आपण विचारूया. माथाडी, शिंदेजी आपण आडसा विचारूया त्यांना. आणि दादा बोला. बाजार समिती- माझं पुन्हा म्हणणं शशिकांतजी हेच आहे की त्याला मार्केट आणि मार्केटच्या बाहेर असा शब्द आपण करून दिलेला आहे. त्याला जर मार्केटमध्ये सुविधा चांगल्या आहेत सुरक्षितता असं वाटत असेल तर तो मार्केटमध्ये विकायला मोकळा आहे आणि तो मार्केटमध्ये विकेल त्यावेळेला स्वाभाविकपणे व्यापाऱ्यांचा व्यापारी चालेल, माथाडीला पण काम मिळेल. त्याच्यामध्ये ही जी तुम्ही व्यक्त करतात की मार्केट मधला व्यापार कमी होईल तो होणार नाही याचं दिल्ली मोठं उदाहरण आहे. दिल्लीमध्ये सुद्धा अशा प्रकारे नियमनाच्या बाहेर भाजीपाला आणि फळं काढल्यानंतर वाटलं होतं की आझाद मंडी जी आहे मोठी दिल्लीतली ती सफर होईल. 5 रुपयाचा धंदा कमी झाला नाही. तर माझं म्हणणं आहे की 50,000 कोटीचा व्यापार आज मार्केटमध्ये चालतो. 50,000 कोटीचा व्यापार हा बाहेर बेकायदेशीर चालतो. मार्केटमधला 5,000 कोटीचा बिझनेस कमी झाल्यामुळे फार व्यापाऱ्यांच्या आणि माथाड्यांच्या जीवनाशी आम्ही खेळत नाही आहोत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सगळं चाललंय त्याला फक्त प्रश्न बंद करून देतोय तुला इकडे विकता येईल आणि इकडे विकता येईल. बरं दादा शेवटचा प्रश्न तुम्हाला बाबा आढावा विचारतायत. बाबा विचारा. मला असं बोला. मला पाटील आपलं तुम्ही आम्हाला बोलावलं नाही त्याबद्दल मी काही तक्रार करत नाही पण माझं म्हणणं एवढंच आहे फक्त नोंद करतो. माझं म्हणणं एवढंच आहे की आज कोल्हापूरसारख्या शहरामध्ये सुद्धा मार्केट कमिटीची काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे. आपण तिथून आलेला आहात. गुळाशिवाय कोणता माल मार्केट कमिटी येतो ते एवढं पाहतो तो तुमचा अनुभव आहे. मी लक्षात आणून देतो लोकांच्या की कोल्हापुरामध्ये लक्ष्मीपुरीतच सगळं चालतं. मार्केट यार्डामध्ये फक्त गुळाचं आणि काही कांद्याचं थोडंसं इथं चालत असेल. ही परिस्थिती आज आपल्या मार्केट कमिट्या काढा, मार्केट कमिट्या बंद करा झाला. माझा आपल्याला प्रश्न असा आहे की हमी भाव शेतकऱ्याला माल कुठेही नेऊ देत, मोकळ्या जागेत कोण नेऊ देत, परंतु शेतकऱ्याला स्वतःच्या मालाचा उत्पादन खर्चावर हमी भावाची हमी त्या बाजारात मिळणार आहे. आणि शेतकऱ्याला हे माहीत आहे का मी कोणत्या भावाने माल विकावा म्हणून. माल आलाय किती गेलाय किती आणि म्हणजे आपण एक गोड स्वप्न कशासाठी रंगवतात मला कळलं पाहिजे ना. तुम्ही उलट जबाबदारी तुम्ही सत्कार तुमचं जबाबदारी टाळताय. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे जबाबदारी टाळताय त्या हमी भाव देण्याच्या बद्दलची. त्याची अंमलबजावणी कशी होईल याच्याबद्दलची योजना मांडा ना. हे अशा तऱ्हेने इकडे माल घेऊन जा तिकडे माल घेऊन जा खुल्यापणाने विक तुला विकायचं ते विक असं बोलण्यामध्ये आपण शेतकऱ्यांची चेष्टा करतात. चंद्रकांत दादांचा फोन ड्रॉप झालेला आहे, सुरू झालेला आहे. दादा तुम्हाला बाबांचा प्रश्न लक्षात आला त्यांचं. नाही ट्रान्झिट मध्ये असल्यामुळे कट झाला. हा थोडक्यात बाबा एकदम थोडक्यात प्रश्न परत विचारा कारण फोन कट होईल नाही तर. मला असं वाटतं की उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळण्याची हमी शेतकऱ्यांनी माल मार्केट कमिटीमध्ये आणल्यामध्ये मिळत नसेल तर खुल्या बाजारात ती मिळणार आहे याच्याबद्दल आपल्याला खात्री वाटते. विचार दादा बोला. नाही माझं हा प्रश्न एक. आणि दुसरं असं माझं म्हणणं आहे की ही जबाबदारी शासनाने का घ्यायची नाही. हमी फंड प्रत्येक तुम्ही कोल्हापुरातली परिस्थिती तुमच्याकडे मी लक्षात आणून देतो की तुम्ही कोल्हापूरचे आहात आणि कोल्हापूरमध्ये आज परिस्थिती काय आहे मार्केटमध्ये इतकी वर्ष होऊन सुद्धा
किती माल त्याच्यामध्ये आला? दादा बोला. बाबा, मी तुमच्या मताशी सहमत आहे की अधिकाधिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळालाच पाहिजे. आतापर्यंत असे 20 प्रॉडक्ट त्या हमीभावामध्ये आले, त्यामुळे हमीभाव त्याला मिळालाच पाहिजे. परंतु तो आता खूप शिकलेला आहे, सुबुद्ध आहे, आणि त्यामुळे त्याला बरा भाव मिळेल तिथे ना. मी तुम्हाला उदाहरण देतो, ऐकू येते? हॅलो 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 बोला दादा, आम्हाला ऐकायला येते, तुम्ही बोला सविस्तर. हा बोला. बाबा, कापसाचं उदाहरण मी तुम्हाला देतो की कापसाला गेल्या वर्षी आम्ही 4022 रेट देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मार्केट मधला भाव 4600-4800 पर्यंत गेला. तरीही आपल्या केंद्रावर एक करोड क्विंटल कापूस आपण खरेदी केला. तो अनुभव पाहता ह्या वर्षी मार्केट मधला कापसाचा दर हा सुरुवातीपासूनच 4800 राहिला नाही. केंद्रावर 1 किलो सुद्धा कापूस विकायला आला नाही. बरं. आणि त्यामुळे तो आपण हे सगळं यासाठीच करतोय. आज मार्केट कमिटीमध्ये तो विकायचं कंपल्शन असल्यामुळे स्पर्धा नाहीये. बरं. स्पर्धा क्रिएट झाली की शेतकऱ्याला बरा रेट मिळेल. हमी भाव देण्याच्या बाबतीमध्ये मी तुमच्याशी बाबा 100% सहमत आहे की त्याच्या प्रोडक्शन कॉस्टवर प्रॉफिट जोडून त्याची हमी भाव ठरलाच पाहिजे. चंद्रकांत दादा पाटील, कार्यक्रम संपण्यापूर्वी तुमचे मित्र हर्षवर्धन पाटील शेवटचा प्रश्न विचारतायत. हर्षवर्धन पाटीलजी विचारा. नाही दादा, आपण ही गोष्ट सांगितली, परंतु हे सगळं आपण का करतोय तर शेतकऱ्याला जास्त दर मिळावा, त्याला मोकळीक असावी म्हणून आपण दर करतोय. जर शेतकऱ्याला खरंच चांगले दर मिळाले दादा तर आम्ही तुमचं स्वागत करू, परंतु ते दर मिळणार नाहीत अशी आजची प्रचलित व्यवस्था आहे. एक, बाबा आढावांनी जो मुद्दा उपस्थित केला की हमी भाव, खाजगी माणसांनी जर उद्या शेतकऱ्यांचा माल घेतला तर त्याला हमी भाव देण्याचं बंधन आहे का? माझ्या माहितीप्रमाणे नाहीये. आमचा शेतकरी किंवा आमचा साखर कारखान्यामधला एखादा घटक जर परदेशामध्ये चांगले भाव मिळतात म्हणून साखर विकतो, ज्यादा पैसे मिळण्याचा प्रयत्न करतो, तर तिथं तुम्ही एक्सपोर्ट ड्युटी लावली 20%. म्हणजे मग जर शेतकऱ्याला जर तुमच्या राज्यात नाही पण परदेशामध्ये जर जास्त भाव मिळत असेल तर तो पण त्याला मिळाला नाही पाहिजे, म्हणून तुम्ही अचानकपणे 20% ड्युटी लावली. आता हा विषय आजच्या चर्चेचा नाहीये. आपला मुद्दा काय की शेतकऱ्याला दर मिळाला पाहिजे. मग शेतकऱ्याला जर परदेशामध्ये उद्या आपल्या राज्यातला भाजीपाला जर परदेशामध्ये जायला लागला आणि तिथं जास्त भाव मिळायला लागला तर त्याला आपण एक्सपोर्ट ड्युटी लावणार का? नाही, शेतकऱ्याला चांगला भाव मिळण्याचा प्रयत्न हा सतत राहणारच आहे. त्यामुळे एक्सपोर्ट ड्युटी लावण्याचा मुद्दा नाहीये. बरोबरीने जेवढा शेतकरी आहे तेवढा ग्राहकही आहे. जर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट झाला तर या देशातल्या ग्राहकाला माल कमी मिळून या देशातली महागाई वाढेल. त्यामुळे मध्ये मध्ये अशा प्रकारचे मेजर्स घ्यावे लागतात. पण शेवटी पहिला प्रयत्न हा शेतकऱ्याला बरा रेट मिळावा असाच राहतो. त्यामुळे सर गेल्या वर्षी 1900 रुपयापर्यंत साखर खाली येऊन सुद्धा FRP मिळण्यासाठी सरकारने सगळ्या प्रकारची मदत केली. कारण साखर किती खाली गेली तरी त्याला त्याची किंमत मिळाली पाहिजे, कारण त्याच्या प्रोडक्शन कॉस्टवर थोडासा प्रॉफिट मिळाला तरच तो शेती विकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला भाव मिळण्याची कुणाचीच असहमती नाही. मी बाबा आढावांशी पूर्ण सहमत आहे की शेतकरी जे जे पिकवतो त्या प्रत्येकाची यापुढे प्रोडक्शन कॉस्ट प्लस त्याला एक 20, 25, 30% जो काही सगळे म्हणून धरू तो प्रॉफिट, तो धरून त्याची मिनिमम किंमत ठरली पाहिजे. ती मिनिमम किंमत त्याला मार्केटमध्ये मिळत नसेल तर सरकारने दिली पाहिजे. दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झालात. कार्यक्रम संपण्यापूर्वी मी योगेश पांडेंची प्रतिक्रिया मला घ्यायची, कारण मगासपासून त्यांच्याकडे जाता आलं नाही. योगेश पांडेजी, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहता हा कायदा बघायला तरी छान वाटतोय, पण पुन्हा एक प्रश्न टेक्निकली कळत नाहीये की सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात असणारा मोठा शेतकरी आणि लहान शेतकऱ्याला हे स्वतःच्या बळावरती करता येणं शक्य आहे का, ग्राहकाच्या दारात जाणं? योगेश पांडेंपर्यंत माझं मत पोहोचत नाहीये, पण एकूण कार्यक्रमाचा सूर पाहता इकडे अर्थातच दोन वेगवेगळे मुद्दे त्या कायद्याच्या बद्दल. कायदा शेतकऱ्यांच्या बाजूचा आहे हा झाला वरवरचा असणारा भास, पण याच्या मागे अनेक कारणं आहेत. शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचेल का, शेतकरी ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतील का, या सगळ्या मुद्द्यांसह ही सगळी व्यवस्था आजपर्यंत तोलणारे ज्यांचे हात आहेत, त्यामध्ये आडती आहेत, दलाल आहेत, तिकडचे हमाल मापाडी आहेत. या सगळ्यांचं काय होणार, ज्यांची संख्या 5-10 मध्ये नाहीये, शेकड्यांमध्ये हजारांमध्ये आहेत. या मंडळींच्या हितासह हा निर्णय राबवला जावा अशी अपेक्षा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी बाबा बोधा एखादी छोटीशी कमेंट ऍड करतायत का, आपण विचारूयात त्यांना. बाबा काय म्हणताय? मला असं वाटतं की आधांतरी ठेवून आता ह्यांनी निर्णय केलाय, अध्यादेश काढला, मग खुलासा झालेला नाही. तो प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे होता
की अध्यादेश काढला म्हणजे तुम्ही अंमलबजावणी सुरू करणार आहात का? आणि अंमलबजावणी सुरू केली तर केव्हा होईल असं मला मला सांगा, विनंती करायची आहे सरकारला बरं. की जोपर्यंत मग त्या कमिटीचा निर्णय येईपर्यंत सरकारने हे करू नये, इतकं तरी संयम बाळगावा त्यांनी, एवढीच माझी आता विनंती राहणार आहे. ओके. आणि निश्चितपणे बाबा आज कुठल्याही प्रकारचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही. तेव्हा ना मंत्रिमंडळामध्ये अशा स्वरूपाचा कुठलाही म्हणजे निर्णय म्हणजे फक्त समिती या संदर्भामध्ये एक बदल करण्याच्या संदर्भामध्ये, कायदा करण्याच्या संदर्भामध्ये एक उपसमिती म्हणजे गठीत करण्यात आलेली आहे. आणि ही समिती गठीत करत असताना जे केंद्रानं हा या संदर्भात ई मंडी संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे त्याच अनुषंगानं की शेतकऱ्यांच्या अधिकाधिक हितासाठी शेतकऱ्यांना ओपन मार्केट राहावं, शेतकऱ्यांना आपला माल देशातच म्हणजे राज्यातच नव्हे तर देशात कुठेही कुठल्याही याच्यामध्ये एक ऑनलाईन मार्केट ज्याला म्हणतो आपण तशा स्वरूपाची सुविधा कराव्यात. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या सुद्धा ह्या सक्षम करण्यासाठी सुद्धा केंद्र सरकारनं टप्प्याटप्प्यानं ह्या कृषी बाजार समित्या सक्षम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारनं 30-30 लाख रुपये केंद्र सरकार या बाजार समित्यांना तिथे एक आधुनिक सगळ्या स्वरूपाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी त्याला देणार आहे. योगेश पांडे, म्हणून मुळात काय की चुकीच्या संकल्पनांच्या विरोध आधारावर असू आपण नये. चर्चा करायला लागलो. ठीक आहे. योगेश पांडेजी, शेवटची कमेंट तुमची. हो, मला वाटतं सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. शेतकरी हिताचा हा निर्णय आहे आणि या निर्णयामध्ये कुठलंही राजकारण आणता कामा नये. कारण जसं माननीय मंत्री महोदय म्हटले की या आजच्या या कायद्यामुळे शेतकऱ्यांना एक स्वायत्त राहणार आहे की माल कुठे विकायचा आहे, त्याला मार्केट कमी बाजार समितीत सुद्धा माल विकता येईल आणि त्याला बाहेर पण विकता येईल. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जिथे त्याला दर जास्त मिळणार आहे तिथे तो जाणार आहे. त्यामुळं कुणीही काळजी करायचं काही कारण नाही. आणि या आता एक भाऊ केला जातोय की बाजार समिती पूर्णपणे बंद पडतील, तसं काही घडणार नाही. पण शेतकरी हा स्वतः सक्षम आहे, त्याला कळतं कुठे माल विकायचा आहे व तो योग्य ठिकाणी माल विक्री करेल, तिथे त्याला दर जास्त मिळेल त्याला. ठीक आहे. कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना सुद्धा आपण विचारलं होतं त्यांना या कायद्याबद्दल काय वाटतं. शेतमालाच्या थेट विक्री परवान्याने ग्रामीण अर्थ राजकारण बदलेल का, आपल्याला काय वाटतं, लोकांनी काय प्रतिक्रिया दिली, म्हणजे तुम्ही काय प्रतिक्रिया दिली आपण स्क्रीनवरती पाहू शकता. 79% लोकांना वाटतंय की हे अर्थकारण राजकारण बदलेल, कारण या शेती ही सगळी मधली व्यवस्था याच्यातून बनलेलं राजकारण बदलायला हा क्रांतिकारी निर्णय ठरू शकेल. आता त्याचं इम्प्लिमेंटेशन, प्रत्यक्ष त्याचा अंमलबजावणी कशी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महाराष्ट्र त्या निमित्तानं कृषी अर्थ धोरणामध्ये एक पाऊल पुढे टाकतोय. काय होणार आहे ते मात्र बघावं लागेल. तुर्तास आपण सगळ्या मान्यवरांनी, हर्षवर्धन पाटीलजी आपण, शिंदेजी आपण, तुम्ही वेळ दिलात, पांडेजी आपण, हाकेजी आपण आणि बाबा तुम्ही सगळ्यांनी वेळ दिलात आणि इथे आलात. खूप खूप धन्यवाद. चर्चेमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.